श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या छोट्या मित्रांनो. आज मी तुम्हाला एक छान गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे ए फॉर ऑनेस्टी. ही सुधा मूर्तींची गोष्ट आहे. सुधा मूर्ती आणि त्यांच्या मुलाची. तर नीट ऐका हां. The American education system at the university level is different from ours. There, the final marks are based on the average marks of 3 examinations held earlier in the semester. As a result, students have to study and do well consistently, and there is not much pressure during the final exam. There is also greater student-teacher interaction in that system. तर याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की अमेरिकन एज्युकेशन सिस्टीममध्ये फायनल जी एक्झाम होते त्या फायनल एक्झाममध्ये फक्त फायनल एक्झामचे मार्क धरले जात नाहीत, तर वर्षभरामध्ये ज्या 3 सेमिस्टर्स होतात त्या सगळ्याचे ॲव्हरेज मार्क्स धरून फायनल एक्झामचे मार्क्स दिले जातात. त्यामुळे फायदे असे होतात की मुलांना वर्षभर सातत्याने अभ्यास करावा लागतो. फक्त फायनल आली आहे म्हणून पुस्तकं घेऊन बसायचं आणि अभ्यास करायचा असं होत नाही, आणि त्यामुळेच मुलांवर जास्त प्रेशरही येत नाही. आणि अमेरिकन एज्युकेशन सिस्टीममध्ये स्टुडंट टीचर इंटरॅक्शन हे खूप चांगलं असतं. म्हणजे विद्यार्थी आणि त्यांचे जे शिक्षक असतात हे सतत मोठ्या प्रमाणात बोलत असतात, आणि त्यामुळे आपल्या विद्यार्थ्याला किती माहिती आहे, तो किती हुशार आहे हे टीचर्सना माहिती असतं. As a teacher, I have seen that sometimes even a bright student may not do well because of pressures of the final test. There are other ways to examine the depth of knowledge of the student, like surprise exams, open book exams, oral exams, etc. The examination should not scare the students. Instead, it should measure their knowledge fairly and give marks accordingly. याच्यात त्यांनी असं म्हटलं आहे की कधीकधी असं होतं की एखादा चांगला हुशार मुलगासुद्धा परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवू शकत नाही. कारण असं असतं की त्याला परीक्षेचं प्रचंड प्रेशर आलेलं असतं, आणि त्या प्रेशरमुळे हुशार मुलगासुद्धा चांगले मार्क मिळवू शकत नाही. म्हणूनच सुधा मूर्ती असं म्हणतात की मुलांना एखाद्या विषयाचं ज्ञान किती आहे हे पाहण्यासाठी सरप्राईज टेस्ट कधी घेतल्या जातात. ओपन बुक एक्झाम्स म्हणजे पुस्तक समोर उघडं ठेवायचं आणि प्रश्नांची उत्तरे लिहायची. ओरल एक्झाम्स, ओरली मुलांना प्रश्न विचारायचे आणि त्याची उत्तरं त्यांच्याकडून मिळवायची. यामुळे होतं असं की मुलांना परीक्षेची भीती राहत नाही. उलट मुलांना त्या विषयाचं किती नॉलेज आहे हे फेअरली आपल्याला कळतं आणि त्यांना चांगल्या प्रकारे मार्कही देता येतात. This kind of system requires more number of teachers for students. However, this is difficult to achieve in India, where there are large number of students. There is also great pressure on students from the parents and society to perform well. सुधा मूर्ती पुढे जाऊन असं म्हणतात की अमेरिकेमध्ये हे शक्य आहे, पण आपल्याकडे मात्र हे शक्य नाही. त्याचं कारण असं आहे की अशा प्रकारे सिस्टीम राबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिक्षकांची गरज आहे, पण आपल्याकडे शिक्षक किंवा टीचर्स एवढे उपलब्ध नाहीत. आणि म्हणूनच इंडियामध्ये ही जी प्रणाली आहे किंवा ही जी सिस्टीम आहे ही राबवणं अवघड जातं. कारण आपल्याकडे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहेत, आणि विद्यार्थ्यांवर आईवडिलांचं तर प्रेशर असतंच, चांगले मार्क मिळव, भरपूर अभ्यास कर, आणि त्याबरोबर सोसायटीचंही असतं. काय सोसायटी म्हणजे आपल्या आजूबाजूला राहणारे लोक. तुम्हालाही माहिती असेल, परीक्षा आल्या की आपल्या आजूबाजूची लोक पण म्हणतात, काय रे कितवीला आहेस? तुम्ही सांगितलं की मी 5वीला आहे, 6वीला आहे, 2रीला आहे. बरं, मग आता चांगला अभ्यास करा बरं का, परीक्षेत चांगले मार्क मिळवा. जेव्हा 10वी येते तेव्हा तर काही विचारूच नका. सगळेजण इतके डोक्यावर बसतात की आता जणू काही ही त्याच्या आयुष्याची फायनल एक्झाम आहे, आणि सांगत सुटतात, चांगला अभ्यास कर, चांगले कोचिंग क्लास लाव, टेस्ट सिरीज लाव, चांगले मार्क मिळव. इतकं प्रेशर सतत असतं की त्यामुळे अभ्यास करणं ही एक शिक्षाच मुलांना वाटायला लागते.
म्हणून सुधामूर्ती असं म्हणतात की आपल्याकडे पेरेंट्सचं तर प्रेशर असतंच, पण सोसायटीचं म्हणजे आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांचंही या स्टुडंट्सवर, मुलांवर खूप प्रेशर असतं चांगले मार्क मिळवण्यासाठी. मुलांनो, आपल्याकडे चांगले मार्क मिळवले म्हणजे तो विद्यार्थी हुशार आहे असं समजलं जातं. पण मला असं म्हणायचं आहे किंवा सगळ्या पेरेंट्सला मला असं सांगायचं आहे की हुशारी ही चांगल्या मार्कांवर ओळखता येत नाही किंवा हुशारी ही सापेक्ष आहे. हुशार मुलगा म्हणजे फक्त परीक्षेत चांगले मार्क मिळवलेला मुलगा असं मला म्हणावं असं वाटत नाही. हुशार कोण? प्रसंग जसा येईल त्या प्रसंगाला अनुसरून जो उत्तमरित्या त्याच्यावर रिॲक्शन देऊ शकेल किंवा त्यातनं मार्ग काढू शकेल तो खरा हुशार विद्यार्थी. नुसते परीक्षेत 100पैकी 95 मार्क एखादा मुलगा घेऊन आला पण दैनंदिन जीवनातल्या काहीच गोष्टी त्याला हँडल करता येत नसतील तर त्या हुशारीचा काय उपयोग? शेवटी आयुष्य जगताना तुम्हाला पेपरवर किती मार्क मिळालेत हे दाखवून काही कोणी हुशार म्हणणार नाही. ॲक्च्युअल तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा तुम्हाला त्या विषयाची किती माहिती आहे हे तुम्हाला त्या तुमच्या कामातून दाखवता आलं पाहिजे. नाहीतर त्या हुशारीचा, त्या 95 मार्काचा काहीच उपयोग नाही. काही मुलं उत्तम प्रकारे पाठांतर करू शकतात, त्यामुळे ते तसं लिहू शकतात आणि त्यांना चांगले मार्क पडू शकतात. याचा अर्थ त्यांना तो विषय पूर्ण समजलाच आहे असं होत नाही ना. म्हणजे एखाद्यानी अगदी 23चा पाढा खूप सुंदर प्रकारे खूप पाठ केला आणि तो लिहून काढला आणि त्या समजा पाढ्याला परीक्षेत 10 मार्क आहेत आणि त्याला 10पैकी 10 मार्क मिळालेत. पण जर तो बाजारात गेला आणि काही वस्तू त्याला खरेदी करायची आहे आणि ती 23च्या पटीतली असेल तर ते कसं तिथे ॲप्लाय करायचं हेच जर त्याला माहिती नसेल त्या मुलाला तर त्या 10 मार्क मिळवण्याला काहीच अर्थ उरत नाही. म्हणून मला असं वाटतं की हुशारी इज इक्वल टू मार्क्स हे समीकरण आपण आता बदललं पाहिजे. तर आता आपण गोष्ट पुढे वळवूया. तर सुधामूर्ती सांगतायत, देर इज ऑल्सो ग्रेट प्रेशर ऑन स्टुडंट्स फ्रॉम द पेरेंट्स अँड सोसायटी टू परफॉर्म वेल. माय सन इज स्टडिंग इन अ कॉलेज इन US. सुधामूर्तींचा जो मुलगा आहे तो US मधल्या एका कॉलेजमध्ये शिकत होता. He loves computer science immensely and always puts in a lot of hard work when he studies it. One day he called me after his midterm exam. I could make out from his voice that he was very sad. He told me I did not do my exams well. It is not that I did not know the answer, but instead of digit 8, I assumed the digit as 6 and did the entire calculation based on that. I prepared so well and now I know I will not do well. I am feeling very depressed. तर त्यांच्या मुलांनी त्यांना US मधनं सुधामूर्तींना इंडियामध्ये फोन लावला आणि सांगितलं की आई, आमची मिड टर्म एक्झाम चालू आहे आणि त्या एक्झाममध्ये मला काही बरे मार्क मिळतील असं मला वाटत नाही. आणि हे सांगताना तो खूप दुःखी होता. तर आईने विचारलं, अरे असं का झालं बरं? तर तो म्हणाला, खरं तर आई, मी या एक्झामसाठी खूप तयारी केली होती. तुला तर माहिती आहे कॉम्प्युटर सायन्स माझा खूप आवडीचा विषय आहे आणि त्याचा अभ्यास करताना मी खूप एफर्ट्स घेतो, खूप हार्डवर्क करतो. पण झालं असं की परीक्षेमध्ये जे सम सोडवायचं होतं त्याच्यासाठी डिजिट 8 हा मी डिजिट 6 घेतला आणि पूर्ण कॅल्क्युलेशन केलं. म्हणजे सुधामूर्तींच्या मुलांनी केलं काय की 8 हा आकडा घेऊन अख्खं गणित सोडवायचं होतं. तर त्यांनी ते 8च्या ऐवजी 6 आकडा घेतला आणि अख्खं गणित सोडवलं. त्यामुळे त्याला माहिती होतं की 6 आकडा घेऊन गणित मी सोडवलं म्हणजे माझं, जरी मी ते गणित 6 आकडा घेऊन सोडवून बरोबर केलं असलं तरी ते चुकणारच आहे, कारण ॲक्च्युअल आकडा काय होता? 8 होता. त्यामुळे त्याला खूप डिप्रेशन आलं होतं. त्याला खूप वाईट वाटत होतं की एवढा आपण छान अभ्यास केला आणि एका आपल्या चुकीमुळे आपले मार्क जाणार. ॲज अ टीचर आय डोंट गिव्ह टू मच ऑफ इम्पॉर्टन्स टू मार्क्स बिकॉज आय एम अवेअर ऑफ सच सिच्युएशन्स. Many a time I have seen children
who are really good in subjects unable to answer questions due to various factors. So I consoled him. यावर सुधामूर्ती असं म्हणतात की त्यांच्या मुलांनी त्याला फोनवर जरी असं सांगितलं की मी खूप डिप्रेस आहे, माझं आता मला कमी मार्क मिळतील, त्यावर सुधामूर्तींना एवढं काही वाटलं नाही. कारण सुधामूर्ती या स्वतः एक टीचर होत्या. त्यामुळे अशा ज्या सिच्युएशन्स स्टुडंट्सच्या आयुष्यात येतात त्या त्यांना माहिती होत्या. बऱ्याच वेळा असं होतं की खरं तर एखाद्या विषयामध्ये एखादा विद्यार्थी खूप हुशार असतो, पण परीक्षेच्या वेळेस नेमकं त्याला प्रश्नांची उत्तरं देताना काहीतरी होतं किंवा त्याला अनेक फॅक्टर्स असतात की ज्यामुळे तो ती उत्तरं चांगली देऊ शकत नाही. याचा अर्थ त्या मुलाला तो सब्जेक्ट किंवा तो विषय कळला नाही असा होत नाही, असं सुधामूर्ती त्या आपल्या मुलाला समजावत असतात. आणि पुढे ते असं म्हणतात, डोंट वरी, सो वॉट, यू हॅव लॉस्ट द बॅटल बट यू विल विन द वॉर. एक्झामिनेशन्स आर नॉट द ओनली इंडेक्स इन लाईफ. कीप करेज, फेस रियालिटी अँड डोंट बी निग्लिजंट व्हाईल रीडिंग द क्वेश्चन्स. गुड लक फॉर द नेक्स्ट टाईम. सुधामूर्ती त्याला म्हणतात, ठीक आहे, हे झालं, इट्स ओके, आता तू पुढे बघ. तू आत्ता जरी बॅटल हारला असलास तरी युद्ध नक्की जिंकशील, कारण आत्ता तर मिड टर्म एक्झाम आहेत. पुढच्या परीक्षेसाठी चांगला अभ्यास कर. आणि पुढे जाऊन असंही म्हणतात की एक्झामिनेशन्स म्हणजेच सगळं काही असं नाही आहे ना. तू थोडंसं धैर्य धर आणि आता जी रिॲलिटी आहे की आपल्या हातून चूक झाली आहे तिला तू सामोरं जा. आणि तुझ्याकडून जो निग्लिजन्स झाला आहे की चुकून तू 8 ऐवजी 6 घेतलंस, तर हे पुढच्या वेळेस होऊन देऊ नको. क्वेश्चन्स हे नीट वाच आणि उत्तरं लिही. पुढच्या वेळेसाठी मी तुला गुड लक देते आहे, असं सुधामूर्ती आपल्या मुलाला समजवत असतात. पण त्यांचा मुलगा याला काही सॅटिस्फाईड होत नाही. ही वॉज नॉट ॲट ऑल प्लीज टू हिअर माय वर्ड्स. म्हणजे सुधामूर्तींचे हे शब्द ऐकून त्याचं काही समाधान होत नाही. मग तो सुधामूर्तींना असं म्हणतोय, यू टॉक लाईक अ मॉरल सायन्स टीचर अम्मा. इट इज व्हेरी कॉम्पिटेटिव्ह हिअर अँड डिफिकल्ट टू अचीव एनिथिंग इन सच ॲन ॲटमॉस्फिअर. यू आर अ टीचर अँड यू ओनली गिव्ह ग्रेड्स. यू डोंट सिट फॉर द एक्झाम, सो यू डू नॉट नो द डिफिकल्टीज ऑफ स्टुडंट्स. तो आपल्या आईला असं म्हणतोय की इथे खूप कॉम्पिटिशन आहे गं अम्मा, आणि इथे काहीही अचीव करणं खूप अवघड आहे. तू टीचर आहेस, तू तर काय फक्त मुलांना ग्रेड देतेस, त्यामुळे मुलांच्या काही डिफिकल्टीज आहेत, स्टुडंट्सच्या ज्या डिफिकल्टीज आहेत या तुला काही माहितीच नाहीत. मग सुधामूर्ती असं म्हणतायत, आय न्यू ही वॉज सॅड. माय कन्सोलेशन did not help him, but he had forgotten that once upon a time I had also been a student and had passed through the same passage. म्हणजे ॲक्च्युली सुधामूर्तींना त्यांचा मुलगा असं म्हणत असतो, तू तर टीचर आहेस, तू फक्त ग्रेड देतेस आणि विद्यार्थ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या तर तुला काही माहितीच नाही. पण सुधामूर्ती म्हणतात की मला माहिती आहे की माझा मुलगा आत्ता खूप दुःखी आहे, पण तो हे विसरला आहे की कधीतरी मी सुद्धा विद्यार्थी होते आणि मी सुद्धा या सेम पॅसेजमधनं किंवा या सेम सिच्युएशन्समधनं गेलेली आहे. पण आत्ता तो दुःखी असल्यामुळे त्या पुढे काही त्याला बोलल्या नाहीत. आफ्टर अ फ्यू डेज आय गॉट अनादर कॉल फ्रॉम हिम. देर वॉज अ जॉय अँड ग्रेट एन्थुझियाझम इन हिज व्हॉइस. सडनली द डार्क विंटर डेज हॅड टर्न इन टू ब्राईट सनी डेज. नंतर थोड्या दिवसांनी सुधामूर्तींना त्यांच्या मुलाचा फोन आला आणि त्या फोनमध्ये तो अतिशय आनंदी होता आणि त्याच्या आवाजातूनच हे सगळं जाणवत होतं. सुधामूर्ती म्हणतात, डार्क विंटर डेज हे अचानक ब्राईट सनी डेज होऊन गेले आणि तो आनंदाने आपल्या आईला सांगत होता की आई, अम्मा, आय गॉट ग्रेड ए इन दॅट सब्जेक्ट विच आय डिड नॉट डू वेल इन. तो आईला सांगतो की अगं आई, मी तुला म्हणत होतो मी आकडा चुकीचा घेतला आणि गणित सोडवलं आणि मला त्याच विषयामध्ये कमी मार्क मिळतील अशी खूप भीती वाटत होती, पण त्या विषयामध्ये मला ए ग्रेड मिळाली आणि त्यामुळे माझे सगळे मार्क्स हे चांगले आले. मग सुधामूर्ती पण सरप्राईज्ड होतात की असं कसं झालं बाबा. त्या म्हणतात, हाऊ कम. आय वॉज व्हेरी सरप्राईज्ड.
मग त्यांचा मुलगा त्यांना असं सांगतो, "इट इज अ व्हेरी फनी थिंग. आफ्टर द एक्झाम I was talking to the professor and we were discussing various topics. When I got my papers, I saw I had got good marks for the question which I had answered wrongly. My other friends said the professor must have made a mistake. Don't tell him. Keep quiet. Getting a good grade is more important in this competitive world." त्यावर सुधामूर्तींचा मुलगा त्यांना असं म्हणतो की "अगं आई, एक मज्जाच झाली. परीक्षा झाल्यानंतर मी माझ्या प्रोफेसर्सशी वेगवेगळ्या टॉपिक्सवर डिस्कशन करत होतो आणि जेव्हा मला पेपर्स मिळाले तेव्हा मी बघितलं तर ज्या क्वेश्चनसाठी मी चुकीचा आकडा घेतला होता त्याच्यासाठी मला चांगले मार्क मिळाले होते. त्यावर माझ्या फ्रेंड्सनी असं मला सांगितलं की प्रोफेसरकडनं तुला मार्क देण्यात काहीतरी चूक झाली आहे आणि तू हे प्रोफेसरला जाऊन काही सांगू नकोस, शांत बस. कारण या कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये चांगले मार्क मिळणं, चांगले ग्रेड मिळणं हे खूप इम्पॉर्टंट आहेत आणि प्रोफेसरची चूक झाली, तुला असे त्यांनी चांगले मार्क दिलेत तर ते तसेच राहू देत, कारण त्यामुळे तुझं ग्रेड, तुझे मार्क्स हे खूप चांगले येत आहेत." तर सुधामूर्तींनी घाईघाईने मुलाला विचारलं, "व्हॉट डिड यू डू?" आय आस्क्ड हिम. ते म्हणतात, "तू काय केलंस याच्यावर?" त्यावर मुलगा असं म्हणतो, "आय थॉट फॉर अ व्हाईल. देन आय रिअलाइज्ड ग्रेड्स आर इम्पॉर्टंट बट ऑनेस्टी इज इवन मोर इम्पॉर्टंट. यू टॉट मी दॅट व्हेन आय वॉज अ लिटल बॉय. डू यू रिमेंबर अम्मा? वन्स द शॉपकीपर mistook 50 rupees for 100 rupees and gave change for 100. At that time, we did not have much money, but still you sent me back to the shop to return the extra money. At that age, I was so reluctant to go and return the change, but you were strict with me and said if I did not, I would have to go without dinner. Somehow, I was unable to keep quiet about the professor's mistake. I wrote an email to him saying I did not deserve those marks, but this reply was more surprising. मग सुधामूर्तींचा मुलगा असं आईला म्हणतो की खरं तर आई, या इथे अमेरिकेमध्ये ग्रेड्स मिळणं, चांगले ग्रेड्स मिळणं खूप महत्त्वाचं आहे. पण मला असं वाटलं ग्रेड्सपेक्षा ऑनेस्टी ही सगळ्यात महत्त्वाची आहे, कारण तू मला लहान असताना हे शिकवलं होतंस. तो आईला म्हणतो, "आई, तुला आठवतं आहे का गं, एकदा लहान असताना मी दुकानात गेलो होतो आणि दुकानदाराने 50 रुपयाची चेंज देण्याऐवजी मला 100 रुपयाची चेंज दिली. म्हणजे 50 रुपये त्या मुलाने दुकानदाराला दिले होते, पण दुकानदारांना असं वाटलं की या मुलाने आपल्याला 100 रुपये दिलेत आणि त्यानुसार त्यांनी उरलेले पैसे त्याला दिले होते. म्हणजे बघा की समजा त्यांनी 20 रुपयाची एखादी गोष्ट घेतली असेल त्या मुलाने दुकानदाराकडून, तर त्या मुलाने त्यांनी दिले 50 रुपये. तर 20 रुपयाची गोष्ट घेतली म्हणजे 50 रुपयामधून 20 गेले, म्हणजे त्यांनी त्या दुकानदाराने 30 रुपये त्याला दिले पाहिजेत. पण दुकानदाराला असं वाटलं की या मुलाने आपल्याला 100 रुपये दिलेत आणि त्यामुळे दुकानदाराने त्याला 80 रुपये परत दिले. जिथे 30 रुपये परत द्यायचे तिथे 80 रुपये परत दिले गेले. म्हणजे केवढे जास्त पैसे त्याला मिळाले. आणि हे पैसे घेऊन तो घरी आला आणि आईला सांगितलं की अशी अशी दुकानदाराकडनं चूक झाली. आणि त्यावेळेस त्यांची आर्थिक परिस्थिती, फायनान्शियल कंडिशन ही फारशी चांगली नव्हती. त्यामुळे त्याला असं वाटलं की बरं झालं आपल्याला एवढे पैसे चांगले मिळाले. तेव्हा आई त्याला म्हणाली, "हे चुकीचं आहे, तू पुन्हा दुकानात जा आणि त्या दुकानदाराला त्याची चूक सांग आणि जे आपल्याला जास्त पैसे आले ते परत देऊन ये." पण त्यावेळेस हा छोटा मुलगा या सुधामूर्तींचा काही तयार होईना की मी नाही जाणार, असू दे, आपल्याला त्याची चूक आहे, आपल्याला जास्त पैसे मिळाले. त्यावर सुधामूर्ती एकदम स्ट्रिक्ट झाल्या आणि म्हणाल्या, "तुला जावंच लागेल आणि तू गेला नाहीस तर तुला आजचा डिनर म्हणजे रात्रीचं जेवण काही मिळणार नाही." हे ऐकल्यावर त्याची इच्छा नसतानासुद्धा त्याला दुकानात जावं लागलं आणि एक्स्ट्राचे जे मनी त्याच्याकडे आले होते ते त्याला द्यावे लागले. यावर सुधामूर्तींचा मुलगा आईला म्हणतो,
आई, हे मला आठवलं आणि माझ्या मनात असं आलं की नाही, ही प्रोफेसरकडून जी चूक झाली आहे ती मला त्यांना सांगितली पाहिजे. म्हणून त्यांनी एक मेल प्रोफेसरला लिहिला आणि सांगितलं की हे जे मार्क मला मिळालेत हे माझे मार्क नाही आहेत, हे मार्क मी डिझर्व करत नाही. त्यावर त्या प्रोफेसरनी त्याला रिप्लाय दिला. तर सुधामूर्ती म्हणतात, काय रिप्लाय दिला त्यांनी? तर त्या प्रोफेसरनी जो रिप्लाय दिला तो असा होता, ही रिप्लाइड, आय हॅव नॉट गिवन द मार्क्स बाय मिस्टेक. इट वॉज डेलिबरेट. आफ्टर द एक्झाम्स I was talking to you, and my constant interaction with you throughout the semester had convinced me of the depth of your knowledge and your passion for the subject. Mistakes do happen by oversight or due to tension. That is the reason I gave you some marks for that question. After all, exams should also measure the depth of your knowledge. त्यावर त्याचे जे प्रोफेसर होते त्यांनी असं त्याला सांगितलं की मी जे तुला मार्क दिलेत ते काही मिस्टेक माझ्याकडनं झाली आणि मी तुला मार्क दिलेत असं काही नाही आहे. तर मी हे मार्क तुला डेलिबरेटली दिलेले आहेत. कारण एक्झाम झाल्यावर आपण बऱ्याच वेळा एकमेकांशी बोलायचो आणि या कॉन्स्टंट इंटरॅक्शनमध्ये माझ्या असं लक्षात आलं की तुला या विषयाचं किती नॉलेज आहे, तुला हा विषय किती आवडतो हे मला त्याच वेळेस लक्षात आलं होतं. आणि मी हेही बघितलं की आकडा तू चुकीचा घेऊन गणित सोडवलं, पण ते गणित अख्खं तू एकदम बरोबर सोडवलं होतंस. त्यामुळे माझ्या लक्षात आलं की ओव्हरसाईटमुळे किंवा टेन्शनमुळे तू चुकीचा आकडा घेतलास, पण चुकीचा आकडा घेऊन बाकीचं उरलेलं जे गणित होतं ते योग्य पद्धतीने आणि अगदी बरोबर सोडवलं होतं. म्हणून मी त्या गणितासाठी तुला मार्क दिलेले आहेत. तू माझी चूक झाली आणि मी चुकून मार्क दिलेत असं नक्कीच झालेलं नाही. आणि शेवटी ते त्याला असंही म्हणतात की एक्झाममधून आम्हाला मुलांना किती ह्या विषयाचं नॉलेज आहे हेच तपासायचं असतं आणि ते मला कळलेलं होतं, म्हणून मी तुला ए ग्रेड दिली. त्यावर सुधामूर्ती असं लिहितात, माय आईज फिल्ड विथ द टीयर्स ऑन हिअरिंग दिस स्टोरी. आय वॉज हॅपी नॉट बिकॉज ही हॅड गॉट ॲन ए ग्रेड बट बिकॉज ही हॅड प्रॅक्टिस्ड वॉट ही बिलीव्ड इन. Many of my own students have behaved in a similar way in different situations, though they may have lost a lot in the progress. To some people it may seem to be stupidity, but I am sure the good values they have learned will help them in any crisis. सुधामूर्तींनी असं म्हटलं की हे ऐकल्यावर मला इतका आनंद झाला की विचारू नका. का? तर त्याला ए ग्रेड मिळाली म्हणून आनंद नाही, तर त्यांनी जी प्रामाणिकपणा जपला, ऑनेस्टी जपली, त्याच्याबद्दल मला खूप आनंद झाला. त्या असं म्हणतात, हेच माझ्या अनेक स्टुडंट्सनीसुद्धा त्यांच्या आयुष्यात ॲप्लाय केलं होतं. कदाचित त्यांच्या प्रोग्रेसमध्ये त्यांना जास्त काही मिळालं नसेल, पण हे ज्या गुड व्हॅल्यूज आहेत, चांगले संस्कार जे आहेत, ते कुठल्याही क्रायसिसमध्ये त्यांना उपयोगाला येतील आणि तिथे ते सर्वाइव्ह होऊ शकतील. तर मुलांनो, ए फॉर ऑनेस्टी कशी वाटली ही तुम्हाला गोष्ट? कारण त्याला जी ए ग्रेड मिळाली ती ग्रेड त्याच्या ऑनेस्टीमुळे त्याला मिळालेली आहे. म्हणून इथे ए फॉर ऑनेस्टी असं नाव किंवा गोष्टीचं शीर्षक दिलेलं आहे. तर लक्षात घ्या, आयुष्यात प्रामाणिकपणा हा खूप महत्त्वाचा असतो. बऱ्याच ठिकाणी चुकून एखादा दुकानदार तुम्हाला असे पैसे देतो, जसं या मुलाच्या बाबतीत झालं सुधामूर्तींच्या, किंवा बऱ्याच ठिकाणी अशा काही गोष्टी होतात की आपण एखादी गोष्ट छोटीशी करतो आणि म्हणतो ठीक आहे आपण आईला असं सांगू, आईला काही कळणार नाही. तर असं कधीही करू नका, कारण कधीतरी आपला खोटेपणा हा पुढे कधीतरी दिसून येतच असतो. प्रामाणिकपणा, धैर्य असणं आयुष्यामध्ये, खोटं न बोलणं, या ज्या चांगल्या व्हॅल्यूज आहेत त्या आयुष्यात आपल्याला कधी ना कधी नक्कीच उपयोगाला येतात. कधी कधी बघा, तुम्ही देवाला खूप आर्जव करता, खूप विनवणी करता, देवा मला हे दे, देवा मला ते दे. पण हे जेव्हा तुम्ही देवाला मागता तेव्हा देवही बघत असतो, अरे तुम्ही खरेच किती प्रामाणिक आहात, तुम्ही तुमच्या आयुष्यात कशा पद्धतीने वागता, तुम्ही चांगलं वागता का, या सगळ्या गोष्टी देव बघतो आणि मगच तुम्हाला तुम्ही जे मागितलं आहे ते द्यायचं की नाही हे ठरवत असतो.
कधी कधी तुम्हाला माहिती आहे तुमची आईही तुम्हाला म्हणत असेल, हे बघ तू जर होमवर्क छान कंप्लीट केलास तर मी तुला मस्त तुझ्या आवडीचं आईस्क्रीम आणून देईन. तू जर एखादी अमुक गोष्ट, एक छान गोष्टीचं पुस्तक वाचलंस तर मी ना तुला तुझ्या आवडीचा एखादा गेम घेऊन देईन. आई असं तुम्हाला का सांगत असते बरं? की तुम्ही ती गोष्ट प्रामाणिकपणे करावी. किंवा आपण असं म्हणतो की ठीक आहे, आईने सांगितले गोष्टीचं पुस्तक वाचा, पुस्तक समोर धरायचं, 2 मिनटं इकडे तिकडे करायचं आणि म्हणायचं झाली गोष्ट. यातनं आईचं तर काहीच नुकसान होणार नाही आहे. नुकसान होणार आहे ते तुमचं. कारण वाचन करणं, तुम्ही जर वाचन केलं तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी कळतात, नवीन नवीन शब्द कळतात, नवीन नवीन गोष्टी कळतात, लिहिण्याची पद्धत कशी असते त्या लेखकाची ती तुमच्या लक्षात येते आणि हे सगळं पुढे जाऊन तुमच्या आयुष्यात तुम्हाला फार उपयोगी पडतं. कधी कधी आपण काही पुस्तकं वाचतो, छोटीशी गोष्ट असते किंवा एखादी छोटीशी कविता असते, आपण वाचतो, थोड्या दिवसांनी आपण ती विसरूनही जातो. पण हे जे वाचलेलं असतं हे आपल्या मेंदूत इतकं पक्कं बसलेलं असतं, त्यातल्या जर चांगल्या गोष्टी आहेत त्या मेंदूमध्ये खूप रुजलेल्या असतात आणि त्या रुजल्यामुळे पुढच्या आयुष्यात तुम्ही जे वागता ते चांगलंच तुम्हाला तुमच्याकडनं घडलं जातं. म्हणून मी नेहमी सगळ्यांना सांगत असते की खूप खूप आपण देवाच्या माळा जपल्या, खूप खूप आपण स्वामींचा जप केला, पोथ्या वाचल्या, याहीपेक्षा तुम्ही जर खूप छान वागलात, आईवडिलांना ज्या काही गोष्टी तुमच्या हातून चुकीच्या जरी घडल्या असतील, एखादा कप फुटला असेल किंवा एखाद्या वहीवर चुकून पाणी सांडलं असेल, तर हे तिथल्या तिथे खरं सांगून मोकळं व्हायचं. का तर त्यामुळे जे पुढे नुकसान होणार आहे त्यातून तुम्ही वाचता. आई वडील थोडंसं ओरडतील, पण तो ओरडा खाण्याची तयारी ठेवा, पण नेहमी प्रामाणिकपणे आपल्या आईवडिलांशी वागा. तर वागणार ना असं तुम्ही? आजची गोष्ट कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.